मेष रास हा आठवडा तुमच्यासाठी निर्णयक्षमता, धाडस आणि नवीन सुरुवातींचा ठरणार आहे. तुमचा राशीस्वामी मंगळ तुमच्या कृतीत वेग आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. मात्र संयम राखणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. या कालावधीत सूर्य आणि बुध युतीमुळे बुधादित्य योग तयार होण्याची शक्यता आहे. हा योग बुद्धिमत्ता, सादरीकरण आणि नेतृत्वगुण वाढवणार आहे. तसेच गुरुकडून अनुकूल दृष्टी लाभल्यास सल्लागार, शिक्षक आणि व्यवस्थापक वर्गाला या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. शनी संयमाची परीक्षा घेऊ शकतो तेव्हा कुठल्याही कामाच्या पद्धतीमध्ये शॉर्टकट टाळा. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. नवीन जबाबदारी किंवा प्रोजेक्ट नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो. ऑफिस पॉलिटिक्स पासून मात्र दूर राहा. आठवड्याच्या शेवटी मुलाखत किंवा पदोन्नती संदर्भात सकारात्मक बातमी मिळू शकते. निर्णय घेताना भावनेपेक्षा तर्काला महत्त्व द्या. मेष राशीच्या व्यावसायिकांना या आठवड्यामध्ये मार्केटिंग, डिजिटल प्लॅटफॉर्म असणारे कन्सल्टिंग क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध होतील. भागीदारीत थोडा गैरसमज निर्माण होऊ शकतो. मोठी गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. गुरुवार व शुक्रवार नवीन व्यवहारासाठी शुभकारक ठरतील. धाडस करा पण अति आत्मविश्वास टाळा. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी आपलं लक्ष अभ्यासावर केंद्रित करण्यासाठी हा योग्य काळ आहे. बुधादित्य योगामुळे स्मरणशक्ती चांगली राहील. मोबाईल, सोशल मीडिया विचलन कमी ठेवा. गणित, तांत्रिक विषयात प्रगती कराल. दररोज किमान 15 मिनिटे पुनरावलोकन केल्यास उत्कृष्ट परिणाम लाभतील. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये मेष राशीच्या जातकांना जोडीदारासोबत संवाद वाढवणं गरजेचं आहे. न बोलल्यामुळे गैरसमज वाढू शकतात. प्रेमसंबंधात स्पष्टता ठेवा आणि शक्यतो सस्पेन्स नको. सिंगल व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी छोटा प्रवास किंवा डिनर प्लॅन करू शकता. त्यामुळे तुमचे नाते अधिक चांगले बनेल. भावनिक संतुलन राखणं महत्त्वाचं आहे. आर्थिकदृष्ट्या अचानक खर्च संभवतात. घर, वाहन व आरोग्यासंदर्भात आवश्यक खर्च करणं गरजेचं आहे. जुन्या गुंतवणुकीतून छोटा लाभ होईल. कर्ज परतफेडीचा विचार सुरू करा. बजेट प्लॅन तयार केल्यास पुढील महिन्यासाठी त्याबाबत तुम्ही आर्थिक फायदा स्वतःचा करून घेऊ शकता. जोखीमयुक्त गुंतवणूक टाळा. आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना डोकेदुखी, रक्तदाब, आम्लपित्ताचा त्रास या आठवड्यात होऊ शकतो. तेव्हा उशिरापर्यंत जागरण टाळा. मसालेदार अन्नपदार्थ कमी सेवन करा आणि योग व प्राणायाम किमान रोज 15 मिनिटे करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवून शरीराला विश्रांती मिळेल आणि योग्य ऊर्जेचा वापर तुम्ही करू शकाल. मेष राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 1, 3 व 9. शुभ रंग आहे लाल व केशरी. शुभवार आहे मंगळवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 17 व 20 फेब्रुवारी. व मेष राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय मंगळ ग्रहाचा प्रभाव वाढवण्यासाठी येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन 11 लाल फुले अर्पण करा आणि ओम क्राम क्रीम क्रोम 6 भौमाय नमः या मंत्राचा 108 वेळेला मंदिरात बसून जप करा. गरजूंना लाल वस्त्र किंवा मसूर डाळ दान करा. हा उपाय केल्यामुळे येणारे अडथळे कमी होऊन तुमची कार्यसिद्धी वाढीस लागेल. या आठवड्याचा मेष राशीसाठी विशेष संदेश: धाडस तुमची ताकद आहे पण संयम तुमचा विजय निश्चित करेल. योजना करा, कृती करा आणि विश्वास ठेवा. हा आठवडा तुमच्या प्रगतीचा एक टर्निंग पॉईंट ठरू शकतो. वृषभ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये तुमच्यासाठी स्थैर्य, आर्थिक नियोजन आणि नातेसंबंधातील स्पष्टता असणार असून तुमचा राशीस्वामी शुक्र आकर्षण, कला आणि भौतिक सुखसुविधांकडे ओढ वाढेल. मात्र व्यवहारात वास्तववादी राहणे आवश्यक आहे. या आठवड्यातील प्रमुख भारतीय पारंपरिक ग्रहयोग म्हणजे या काळ सूर्य आणि बुध यांच्या संयोगातून बुधादित्य योग होत असल्यामुळे तो प्रभावी ठरू शकतो. त्यामुळे संवाद कौशल्य आणि निर्णय क्षमता वाढेल. गुरुकडून अनुकूल दृष्टी मिळाल्यास आर्थिक व कौटुंबिक विषयांमध्ये सकारात्मकता दिसेल. शनी संयमाची कसोटी पाहू शकतो. विशेषतः कागदपत्रे आणि कायदेशीर बाबींमध्ये विशेष काळजी घ्या. पेपर नीट तपासा. करिअरच्या दृष्टीने व नोकरीच्या दृष्टीने वरिष्ठांशी संवाद सुधारेल. तुमचे मत गांभीर्याने घेतले जाईल. नवीन जबाबदारी मिळेल. स्थिर नोकरी शोधणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. ऑफिसमधील गॉसिपपासून मात्र स्वतःला दूर ठेवा. सातत्य आणि शांत स्वभाव तुमची ताकद वाढवणारा ठरेल. व्यवसायाच्या दृष्टीने सौंदर्य, फॅशन, खाद्यपदार्थ, जमीन जुमला या क्षेत्रात काम करणाऱ्या वृषभ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. भागीदारीत विश्वास टिकवणे महत्त्वाचे असून मोठी गुंतवणूक करताना टप्प्याटप्प्याने करा. गुरुवार व शुक्रवार कुठल्याही व्यवहार करता शुभकारक आहे. अति खर्चामुळे रोकड प्रवाह बिघडू शकणार नाही याची विशेष काळजी घ्या. विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये एकाग्रता वाढवणे आवश्यक असून कला, संगीत, डिझाईन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ होईल. अभ्यासात सातत्य ठेवा. आळस दूर करा. स्पर्धा परीक्षांसाठी पुनरावलोकन उपयुक्त ठरेल. दररोज निश्चित वेळ ठरवून अभ्यास करा. त्याचा नक्कीच तुम्हाला आठवड्याच्या शेवटी चांगला परिणाम दिसेल. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये असणाऱ्या वृषभ राशीच्या जातकांना जोडीदारासोबत गोड संवाद वाढीस लागेल. छोट्या सहलीची शक्यता असून प्रेमसंबंधात स्थिरता, नात्यात विश्वास वाढणार आहे. मात्र हट्टीपणा दूर करा. भावनिक संतुलन राखल्यास आठवडा सुखकारक ठरू शकतो. आर्थिकदृष्ट्या खर्च व बचत यामध्ये ताळमेळ ठेवणे आवश्यक असून घरगुती सजावट, दागिने किंवा वाहनावर खर्च होऊ शकतो. दीर्घकालीन गुंतवणूक करा. बचत योजनांचा पुनर्विचार करा. जुन्या थकबाकीची वसुली होऊ शकते. मात्र त्याकरिता तगादा लावणं गरजेचं आहे. आर्थिक शिस्त पाळल्यास फार मोठा फायदा या आठवड्यात तुम्ही करून घेऊ शकता. आरोग्याच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांना घसा, सर्दी, साखर किंवा वजनवाढ याकडे विशेष लक्ष देणं गरजेचे आहे. गोड पदार्थ नियमितपणे कमी करा. नियमित चालणे व योग तुम्हाला फायदेशीर ठरेल. पुरेशी झोप घ्या. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान याचा विशेष उपयोग करा. वृषभ राशीकरता ह्या आठवड्याचे शुभ अंक आहेत 2, 6 व 8. शुभ रंग आहे पांढरा, गुलाबी व हिरवा. शुभवार आहे सोमवार व शुक्रवार. शुभ दिनांक आहे 16 व 19 फेब्रुवारी. व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय: शुक्राच्या अनुकूलतेसाठी येत्या शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या मंदिरात 21 पांढरी फुले अर्पण करा आणि ओम शुम शुक्राय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा. गरजूंना तांदूळ किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र यथाशक्ती दान करा. हा उपाय केल्यामुळे आर्थिक स्थिरता येईल व नातेसंबंधामध्ये गोडवा निर्माण होईल. या आठवड्याचा वृषभ राशीसाठी विशेष संदेश: स्थैर्य आणि संयम हेच तुमची खरी ताकद आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा. हा आठवडा तुमच्या प्रगतीसाठी मजबूत पाया घालणारा ठरणार आहे. मिथुन राशीच्या जातकांना राशीस्वामी बुध हा आठवडा तुमच्यासाठी संवाद, निर्णय क्षमता आणि नव्या संधींचा ठरणार आहे. विचारांची गती वाढेल पण त्याचवेळी स्थिरता राखणे गरजेचे आहे. या आठवड्यामध्ये सूर्य बुध बुधादित्य योगामुळे तुमची बौद्धिक क्षमता व संवाद कौशल्य वाढणार आहे. गुरुकडून अनुकूल दृष्टी लाभल्यास मार्गदर्शन व योग्य सल्ला मिळेल. मात्र शनी संयमाची तुमच्या परीक्षा घेऊ शकतो. विशेषतः कागदपत्र, करार व कायदेशीर बाबींमध्ये कुठल्याही प्रकारची सही करताना कागदपत्र नीट तपासून त्यानंतर सही करा. करिअर व नोकरीच्या संदर्भात नवीन जबाबदारी मिळू शकतात. वरिष्ठांची चर्चा फलदायक ठरेल. बदली किंवा प्रवासाचे योग संभवतात. टीमवर्कमध्ये तुमचे मत प्रभावी ठरेल. या आठवड्यात तुमची कम्युनिकेशन स्किल हेच महत्त्वाचे शस्त्र ठरणार आहे. व्यावसायिकदृष्ट्या मार्केटिंग, मीडिया, शिक्षण, आयटी क्षेत्रातील मिथुन राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी अनुकूल काळ असून भागीदारी स्पष्ट लिखित करार ठेवा. लहान आर्थिक जोखीम टाळा. अति आत्मविश्वासामुळे एखादा चुकीचा निर्णय घेतला जाणार नाही याकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासामध्ये एकसंधपणा आवश्यक असून अभ्यासामध्ये सातत्य ठेवा. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी सकारात्मक आठवडा असून ग्रुप स्टडी महत्त्वाची आहे. मोबाईल व सोशल मीडियाचा कमीत कमी वापर करा. किमान रोज 2 तास एकाग्रतेने अभ्यास केल्यास उत्तम यश मिळवू शकाल. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये जोडीदारासोबत संवाद सुधारेल. जुन्या गैरसमजुती दूर होतील. अविवाहितांसाठी नवीन ओळखीच्या शक्यता असून प्रेमसंबंधात स्थिरता पण भावनिक चढउताराचा संभव आहे. संयम आणि स्पष्ट बोलणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या उत्पन्नाचे नवे स्रोत सापडू शकतात. छोट्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. अनावश्यक खर्च टाळल्यास योग्य नियोजन करून बचत करू शकाल. कुठल्याही आर्थिक निर्णयासाठी गुरुवार हा शुभवार आहे. आरोग्याच्या दृष्टीने मिथुन राशीच्या जातकांना ताणतणाव व डोकेदुखीची शक्यता असून झोप अपुरी राहणार नाही याची योग्य काळजी घ्या. पचन संस्थेसंदर्भात कुठलेही दुर्लक्ष करू नका. रोज किमान 15 मिनिटे ध्यान व प्राणायाम करा. हलका आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा. मिथुन राशीसाठी आठवड्याचे शुभ अंक आहेत 3, 5 व 9. शुभ रंग आहे हिरवा, पिवळा व आकाशी. शुभवार आहे बुधवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 17 व 20 फेब्रुवारी. व मिथुन राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय: बुधाच्या प्रसन्नतेकरता येत्या बुधवारी हिरव्या मुगाचे दान करा आणि ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा. लहान मुलांना शैक्षणिक साहित्य दान करा. हा उपाय केल्यास बुद्धीची स्पष्टता वाढेल. आर्थिक स्थिरता आणि नातेसंबंधातील समतोल तुम्ही टिकवू शकाल. मिथुन राशीसाठी आठवड्याचा विशेष संदेश: हा आठवडा तुमच्या विचारशक्ती आणि संवाद कौशल्याची परीक्षा घेणारा असणार असून योग्य वेळी योग्य शब्द वापरल्यास
केल्यास तुम्ही मोठा फायदा मिळवू शकता. आत्मविश्वास ठेवा आणि निर्णयांमध्ये स्थिरता ठेवा. यश तुमच्या पावलांशी जोडले जाईल. कर्क राशी स्वामी चंद्र असल्यामुळे भावनिक चढउतार, कुटुंबातील घडामोडी आणि अंतर्मनातील निर्णय या आठवड्यात महत्त्वाचे ठरणार आहे. हा आठवडा भावना आणि व्यवहार यांचा समतोल साधण्याचा आहे. योग्य वेळी शांत राहिला तर अनेक अडचणी टाळू शकाल. या आठवड्यात सूर्य बुध आदित्य योगामुळे कार्यक्षेत्रात चर्चांना वेग येईल. काहींसाठी बुधादित्य योगासारखा प्रभाव लाभदायक ठरू शकतो. शुक्र अनुकूल असल्यास प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. मात्र शनी संयमाची परीक्षा घेईल. विशेषतः आर्थिक आणि कायदेशीर बाबींमध्ये कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट मारू नका. करिअर व नोकरीच्या दृष्टीने वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळू शकतात. प्रमोशन किंवा प्रशंसेची शक्यता वाढू शकते. ऑफिसमध्ये राजकारण टाळा, त्यापासून स्वतःला दूर ठेवा. सरकारी किंवा प्रशासन क्षेत्रातील लोकांना सकारात्मक संकेत या आठवड्यात मिळू शकतात. निर्णय घेताना भावनांपेक्षा तथ्यांवर भर द्या. व्यावसायिकांना रिअल इस्टेट, बांधकाम, खाद्य व्यवसायात लाभाचे योग संभवतात. कुटुंबासोबत सुरू केलेल्या व्यवसायात प्रगती साधाल. भागीदारीत पारदर्शकता ठेवा. अनावश्यक कुठलीही मोठी गुंतवणूक या आठवड्यात करू नका. विश्वास ठेवताना पुरावे तपासा. विद्यार्थ्यांसाठी या आठवड्यामध्ये सुरुवातीला लक्ष विचलित होऊ शकतो. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी सातत्य ठेवणे गरजेचे असून विज्ञान व तांत्रिक शाखांमधील विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये चांगले यश मिळेल. अभ्यासासाठी शांत वातावरण आवश्यक आहे. दररोज ध्यान केल्यास तुमची एकाग्रता वाढेल. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये जोडीदारासोबत भावनिक संवाद वाढणार असून काही जुने वाद या आठवड्यात मिटू शकतात. अविवाहितांसाठी विवाहाची चर्चा सुरू होऊ शकते. प्रेमसंबंधात विश्वास वाढणार असून अहंकार बाजूला ठेवला तर नातेसंबंध अधिक चांगले होतील. आर्थिकदृष्ट्या अचानक खर्च संभवतात. घरगुती दुरुस्ती किंवा वैद्यकीय कारणाने खर्च होऊ शकतो. त्याचे योग्य ते नियोजन करा. बचतीला महत्त्व द्या. कुटुंबासाठी खर्च वाढणार आहे, मात्र दीर्घकालीन गुंतवणुकीतूनच तुम्हाला लाभ होऊ शकतो. येत्या सोमवारी व गुरुवारी आर्थिक निर्णय घेण्याकरता शुभ दिवस आहे. आरोग्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या जातकांना छाती संदर्भात पचनसंस्था, रक्तदाब यांची काळजी घेणे आवश्यक आहे. थंड पदार्थ टाळा. नियमित चालण्याचा किमान 15 मिनिटे उपयोग करा. प्राणायाम करा. मानसिक ताण कमी करण्यासाठी रोज किमान 5 मिनिटे ध्यान करा. आरोग्याबाबत कुठलेही दुर्लक्ष करू नका. कर्क राशीच्या जातकांना या आठवड्याचा शुभांक आहे 2 व 7. शुभ रंग आहे पांढरा, चंदेरी व फिकट निळा. शुभवार आहे सोमवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 16 व 20 फेब्रुवारी. व कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या सोमवारी भगवान शंकरांना एक पेलाभर कच्चे दूध अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळेला जप करा. गरजूंना पांढऱ्या वस्तू जसे की दूध, तांदूळ याचे यथाशक्ती यथायोग्य दान करा. हा उपाय केल्यामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभेल, कुटुंबातील सौहार्द वाढेल आणि आर्थिक स्थिरता येईल. कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष संदेश, भावनांवर नियंत्रण ठेवून व्यवहारात शहाणपणा दाखवल्यास हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीचा मार्ग उघडेल. कुटुंब आणि करिअर यांचा समतोल राखा. तुम्हाला यश नक्की मिळेल. सिंह राशीच्या जातकांना राशीस्वामी सूर्य, त्यामुळे नेतृत्व, आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा हे तुमचे प्रमुख गुण आहेत. या आठवड्यात तुमची प्रतिमा आणि निर्णय क्षमता यांची कसोटी लागणार आहे. योग्य दिशेने ऊर्जा वापरली तर मोठा फायदा तुम्ही प्राप्त करू शकाल. बुधादित्य योगामुळे तुम्हाला विशेष प्रभाव जाणवेल. मंगळ ऊर्जावान निर्णय घेण्यास प्रवृत्त करेल, पण कुठल्याही प्रकारची घाई करू नका. शुक्र अनुकूल असल्यास प्रेमसंबंधात आकर्षण वाढेल. शनी संयम व जबाबदारीची सतत आठवण करून देईल. विशेषतः आर्थिक बाबींमध्ये कुठल्याही प्रकारची घाई करू नका. करिअर व नोकरीच्या दृष्टीने नेतृत्वाची संधी मिळेल. वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होईल. नवीन प्रोजेक्ट किंवा ट्रान्सफरची चर्चा होईल. सरकारी क्षेत्रात स्थिरता येईल. अहंकार टाळून टीमवर्क वाढवल्यास मोठे यश मिळवू शकाल. व्यावसायिकांना मार्केटिंग, मीडिया, कला, राजकारण क्षेत्रामध्ये विशेष लाभ मिळेल. नवीन क्लायंट मिळण्याची शक्यता आहे. मोठी गुंतवणूक करताना कायदेशीर सल्ला घेतल्याशिवाय गुंतवणूक करू नका. भागीदारी स्पष्ट करार आवश्यक असून अति आत्मविश्वासामुळे चुकीचा निर्णय घेतला जाऊ शकतो, तेव्हा त्याकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांसाठी या आठवड्यामध्ये स्पर्धा परीक्षांसाठी चांगला काळ असून आत्मविश्वास वाढणार आहे. कला व सर्जनशील क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. वेळेचे योग्य नियोजन करा. दररोज सूर्यनमस्कार घातल्यास तुमची एकाग्रता वाढण्यास मदत होईल. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये जोडीदारासोबत रोमॅन्टिक वातावरण निर्माण होऊ शकतो. छोट्या गोष्टींवरून वाटा. अविवाहितांना नवीन प्रस्ताव येऊ शकतात. प्रेमसंबंधामध्ये स्पष्टता असणे आवश्यक आहे. नात्यात आदर आणि विश्वास वाढीस लागू शकेल. आर्थिकदृष्ट्या आठवडा उत्पन्नात वाढीची शक्यता असून विलासी वस्तूंवर खर्च वाढू शकतो. शेअर मार्केटमध्ये सावधगिरीने गुंतवणूक करा. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी रविवार व बुधवार अनुकूल वार आहेत. बचत योजना सुरू करण्यासाठी हा आठवडा उत्तम असून त्याबाबत योग्य तो निर्णय या आठवड्यात तुम्ही रविवार किंवा बुधवारी घेऊ शकता. आरोग्यदृष्ट्या सिंह राशीच्या जातकांना हृदयासंदर्भात, रक्तदाब व डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. उष्ण प्रकृती असल्याने मसालेदार पदार्थ कमी घ्या. नियमित व्यायाम करा. सूर्यप्रकाशामध्ये किमान 15 मिनिटे चाला व तणाव टाळण्यासाठी रोज किमान 10 मिनिटे ध्यान करा. सिंह राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 1, 5 व 9. शुभ रंग आहे केशरी, सोनेरी व लाल. शुभवार आहे रविवार व बुधवार. शुभ दिनांक आहे 16 व 19 फेब्रुवारी. व सिंह राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय, दररोज सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा रोज किमान 11 वेळेला जप करा. येत्या रविवारी गव्हाचे यथाशक्ती दान करा. हे उपाय केल्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास वाढेल, आरोग्य आणि आर्थिक प्रगती वृद्धिंगत होईल. सिंह राशीसाठी आठवड्याचा विशेष संदेश, नेतृत्व हा तुमचा जन्मजात गुण आहे. फक्त योग्य दिशेने त्याचा वापर करणं आवश्यक आहे. संयम आणि सकारात्मकता राखल्यास या आठवड्यामध्ये यश, प्रतिष्ठा आणि आनंद प्राप्त करू शकाल. कन्या राशीचा स्वामी बुध, विश्लेषण क्षमता, शिस्त आणि अचूकता हे तुमची मोठी ताकद आहे. या आठवड्यात तुमची तपशीलवार विचारशक्ती आणि नियोजन कौशल्य तुम्हाला अनेक ठिकाणी आघाडीवर ठेवेल. मात्र अतिविचार कुठल्याही गोष्टीचा करू नका. या आठवड्यात सूर्य, बुध, आदित्य यांच्या योगामुळे संबंध, बुद्धी आणि संवाद यांना चालना देणारा ठरेल. लेखन, अकाउंटिंग, अध्यापन, IT क्षेत्रात विशेष प्रगती साधू शकाल. शुक्र प्रेमसंबंधामध्ये गोडवा निर्माण करेल, तर शनी तुम्हाला जबाबदारीची जाणीव करून देईल. मंगळ ऊर्जावान निर्णय घ्यायला प्रवृत्त करेल, पण कुठलाही निर्णय घेताना घाई गडबड करू नका. करिअर व नोकरीच्या दृष्टीने तुमच्या कामाचे कौतुक होईल. नवीन जबाबदारी किंवा पदोन्नतीची शक्यता आहे. सरकारी व बँकिंग क्षेत्रातील लोकांना विशेष लाभ होईल. परदेशी संधीबाबत सकारात्मक चर्चा होईल. कागदपत्रे नीट तपासूनच त्यावर स्वाक्षरी करा. व्यावसायिकदृष्ट्या हा आठवडा कन्सल्टिंग, हेल्थ, शिक्षण आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करणाऱ्या कन्या राशीच्या जातकांना विशेष लाभदायक ठरेल. जुने थकीत पैसे मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीत पारदर्शकता ठेवा. मोठी गुंतवणूक शक्यतो पुढे ढकला. अतिविश्लेषणामुळे संधी गमावू शकता. विद्यार्थ्यांसाठी या आठवड्यामध्ये स्पर्धा परीक्षा, अकाउंट, गणित विषयात चांगले यश मिळू शकाल. एकाग्रता वाढेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास उत्तम निकाल मिळेल. संशोधन व प्रोजेक्ट सादरीकरणामध्ये प्रशंसा होईल. किमान 15 मिनिटे रोज ध्यान केल्यास स्मरणशक्ती वाढण्यास फायदा होईल. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये जोडीदारासोबत संवाद सुधारणार असून छोट्या मतभेदांकडे दुर्लक्ष करणं गरजेचं आहे. अविवाहितांना योग्य प्रस्ताव येतील. जुन्या गैरसमजुती दूर होतील आणि प्रेम व्यक्त करताना कुठल्याही प्रकारची टीका करू नका. टीकेपासून दूर राहा. आर्थिक व व्यावहारिकदृष्ट्या उत्पन्न स्थिर राहील. आरोग्य व घरगुती खर्च वाढू शकतो. दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. बुधवार व शुक्रवार आर्थिक निर्णयासाठी शुभवार आहेत. बचत योजना व SIP सुरू करण्यास हा काळ उत्तम ठरणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने कन्या राशीच्या जातकांना पचनसंस्था आणि त्वचेची काळजी घेणं विशेष आवश्यक आहे. हलका व संतुलित आहार घ्या. तणावामुळे डोकेदुखी निर्माण होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. नियमित किमान 20 मिनिटे चालण्याचा व्यायाम करा आणि रोज किमान 10 मिनिटे योग व प्राणायाम करा.
कन्या राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 2, 5 व 8. शुभ रंग आहे हिरवा, पांढरा व हलका पिवळा. शुभवार आहे बुधवार व शुक्रवार. शुभ दिनांक आहे 17 व 20 फेब्रुवारी. व कन्या राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा आणि हिरव्या मुगडाळीचे दान करा. लहान मुलांना शैक्षणिक साहित्य द्या. हा उपाय केल्यामुळे करिअर, शिक्षण आणि आर्थिक स्थिरता येईल. या आठवड्याचा कन्या राशीसाठी विशेष संदेश: तुमचे नियोजन आणि शिस्त हेच तुमच्या यशाचे गुपित आहे. सकारात्मक विचार आणि संयम ठेवल्यास हा आठवडा प्रगती आणि समाधानाचा ठरेल. तुळ राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे संतुलन, सौंदर्य, नातेसंबंध आणि निर्णयक्षमता हे तुमचे बलस्थान आहे. या आठवड्यामध्ये संतुलन राखा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. तुमच्यासाठी हाच या आठवड्याचा मुख्य मंत्र आहे. या काळामध्ये सूर्य आणि शुक्र यांचा अनुकूल प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षण वाढवेल. बुधसंवाद कौशल्य मजबूत करेल आणि त्यामुळे चर्चा कराल आणि मीटिंग यशस्वी करण्यामध्ये तुम्ही 2 पावलं पुढे जाल. शनी जबाबदारीची जाणीव करून देईल, तर मंगळ काही ठिकाणी तणाव निर्माण करू शकतो. विशेषतः नातेसंबंधात संयम ठेवा. करिअर व नोकरीच्या दृष्टीने ऑफिसमध्ये तुमची मध्यस्थाची भूमिका महत्त्वाची ठरेल. टीम लीडरशिप किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या संधी मिळतील. सरकारी किंवा कायदेशीर कामात प्रगती साधाल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. निर्णय घेताना सर्व बाजू विचारात घेऊनच त्याप्रमाणे निर्णय घ्या. कुठल्याही प्रकारची घाई करू नका. व्यावसायिकांना भागीदारीत व्यवसायामध्ये लाभ होईल. फॅशन, कला, डिझाईन, कन्सल्टिंग क्षेत्रात नवीन संधी मिळतील. नवीन करार फायदेशीर ठरतील. मात्र अतिविश्वासामुळे आर्थिक धोका संभवणार नाही. याबाबत योग्य ती काळजी घ्या. लिखित कराराशिवाय कुठलाही व्यवहार करू नका. विद्यार्थ्यांना लॉ, आर्ट्स, मॅनेजमेंट आणि कम्युनिकेशन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होईल. ग्रुप स्टडी फायदेशीर ठरेल. सादरीकरण आणि मुलाखतीत आत्मविश्वास वाढेल. स्पर्धा परीक्षेसाठी सातत्य ठेवणे गरजेचे असून किमान 20 मिनिटे रोज चालणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये जोडीदारासोबत भावनिक जवळीक वाढेल. लहान गैरसमज व संवादाने कुठलेही प्रॉब्लेम तुम्ही सहज मिटवू शकाल. अविवाहितांना आकर्षक प्रस्ताव येतील. रोमॅन्टिक वातावरण निर्माण होईल. प्रेमात स्पष्टता ठेवा आणि प्रामाणिकपणा ठेवा. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न वाढण्याचे संकेत असून लक्झरियस वस्तूंवर खर्च वाढू शकतो. गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घ्या. शुक्रवार हा आर्थिक निर्णयासाठी शुभवार असून बजेट प्लॅन तयार करा. आरोग्यदृष्ट्या तुळ राशीकरिता त्वचा आणि किडनी संदर्भात समस्या टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या. तणावामुळे झोपेची समस्या निर्माण होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. योग व प्राणायाम करा. गोड पदार्थांचे सेवन कमी करा. तुळ राशीकरिता या आठवड्याचा शुभ अंक आहे 2, 6 व 9. शुभ रंग आहे गुलाबी, पांढरा व निळसर. शुभवार आहे सोमवार व शुक्रवार. शुभ दिनांक आहे 16 व 21 फेब्रुवारी. व तुळ राशीसाठी हा आठवड्याचा विशेष उपाय ओम शुक्राय नमः या मंत्राचा येत्या शुक्रवारी 108 वेळेला जप करा आणि पांढरे वस्त्र व साखरेचे यथाशक्ती दान करा. देवी लक्ष्मीचे पंचोपचार पूजन करून तिला सुगंधी फुले अर्पण करा. हा उपाय केल्यामुळे आर्थिक स्थिरता येईल. नातेसंबंधामध्ये गोडवा निर्माण होईल आणि मानसिक शांतता वाढेल. तुळ राशीसाठी आठवड्याचा विशेष संदेश: संतुलन आणि संयम राखल्यास हा आठवडा तुमच्यासाठी प्रगती, प्रेम आणि समाधान घेऊन येईल. निर्णयात कुठल्या प्रकारची घाई करू नका. यश तुमच्या पावलांनी चालेल. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे तुमच्या जिद्द, गूढता, खोल विचार करण्याची ताकद मुळातच आहे. या आठवड्यामध्ये आत्मनियंत्रण आणि रणनीती हे 2 शब्द तुमच्यासाठी यशाची गुरुकिल्ली ठरतील. भावनिक प्रतिक्रियेपेक्षा विचारपूर्वक निर्णय घेणं आवश्यक आहे. या काळात सूर्य बुधादित्य योगामुळे तुमच्या संवाद शैलीत तीव्रता आणेल. शनी संयमाची परीक्षा घेईल, तर गुरु ज्ञान आणि मार्गदर्शन देईल. राहू अनपेक्षित घटनांना कारणीभूत ठरू शकतो. म्हणून गुप्त माहिती जपून ठेवा. ही योग्य वेळी उघड करा. करिअर व नोकरीच्या दृष्टीने ऑफिसमध्ये जबाबदाऱ्या वाढणार असून वरिष्ठांकडून महत्त्वाचा प्रोजेक्ट मिळू शकतो. स्पर्धात्मक वातावरणात तुम्ही वरचढ ठरू शकाल. बदली किंवा विभागीय बदलीची शक्यता आहे. सहकाऱ्यांशी शक्यतो वादविवाद टाळा. शांतता ठेवा. व्यावसायिकदृष्ट्या संशोधन, केमिकल, आयटी, सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या वृश्चिक राशीच्या व्यावसायिकांना विशेष लाभ होऊ शकतो. जुने थकीत पैसे मिळण्याची शक्यता आहे. गुप्त व्यवहारात सावधगिरी आवश्यक असून भागीदारीत पारदर्शकता ठेवा. कोणतीही मोठी गुंतवणूक करण्याआधी 2दा नव्हे 3दा विचार करा. विद्यार्थ्यांकरता मेडिकल, इंजिनिअरिंग, रिसर्च विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये विशेष प्रगती साधता येईल. अभ्यासात एकाग्रता वाढेल. स्पर्धा परीक्षेसाठी हा काळ चांगला असून आळसापासून दूर राहा आणि किमान 15 मिनिटे रोज ध्यान करा. त्यामुळे तुमचे मन स्थिर राहण्यास मदत होईल. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये जोडीदारासोबत काही गुप्त विषयावर ह्या आठवड्यात चर्चा होऊ शकते. भावनिक चढउतार ह्या आठवड्यात होऊ शकतात. गैरसमज संवादाने मिटवा. अविवाहितांना जुन्या ओळखीमधून नवीन प्रस्ताव येतील. शंका मनात ठेवू नका. स्पष्ट त्याबाबत समोरच्यांशी बोला. आर्थिकदृष्ट्या अचानक खर्च संभवतात. गुंतवणुकीत दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. शेअर बाजारातील जोखीम टाळा, म्हणजे शेअर बाजारापासून या आठवड्यात दूर राहा. मंगळवार हा आर्थिक व्यवहाराकरता योग्य वार आहे. बचतीवर लक्ष केंद्रित करा. आरोग्यदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना रक्तदाब व डोकेदुखीची शक्यता असून पित्त वाढणार नाही याची काळजी घ्या. त्याप्रमाणे आहारामध्ये तिखट व मसालेदार पदार्थांचे सेवन कमी करा. नियमित किमान 20 मिनिटे चालण्याचा व्यायाम करा. पुरेशी झोप घ्या. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 1, 3 व 9. शुभ रंग आहे लाल, गडद मरून व केशरी. शुभवार आहे रविवार व मंगळवार. शुभ दिनांक आहे 17 व 20 फेब्रुवारी. व वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी ओम अंगारकाय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा. हनुमान मंदिरात 4 लाल फुले अर्पण करा. मसूर डाळ किंवा तांबडे वस्त्र यथाशक्ती दान करा. हे उपाय केल्यामुळे मानसिक स्थिरता येईल. धैर्य आणि आर्थिक अडचणींवर नियंत्रण मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा विशेष संदेश: भावनांवर नियंत्रण ठेवा. गुप्त योजना योग्य वेळीच उघड करा आणि संयम बाळगा. यश तुमच्या मेहनतीला नक्कीच या आठवड्यात उत्तम प्रतिसाद देईल. धनुराशीचा स्वामी गुरु असल्यामुळे तुमच्यात नैसर्गिक सकारात्मकता, आध्यात्मिक उठाव आणि मोठे ध्येय गाठण्याची वृत्ती आहे. या आठवड्यात दूरदृष्टी अधिक संयम ही यशाची गुरुकुल्ली ठरू शकते. कुठलाही निर्णय घाईने घेऊ नका. विचारपूर्वक पावले उचला. या आठवड्यातील प्रमुख ग्रहयोग म्हणजे बुधादित्य योगामुळे तुमच्या तिसऱ्या भावावर विशेष प्रभाव येईल. बुध संवाद आणि कागदपत्रांशी संबंधित कामात गती देईल. शनी घरगुती जबाबदाऱ्या वाढवेल. राहू प्रवास व ऑनलाईन कामात अनपेक्षित संधी निर्माण करू शकतो. हा ग्रह संयोग तुम्हाला नवीन दिशा देणारा ठरेल. नोकरी व करिअरच्या दृष्टीने नवीन प्रोजेक्ट आणि अतिरिक्त जबाबदारी आठवड्यात धनुराशीच्या जातकांना मिळू शकते. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ आहे. वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल. परदेशी कंपनीत नोकरीची संधी संभवते. मंगळवार व गुरुवार तुमच्या महत्त्वाच्या निर्णयाकरता शुभकारक ठरणार आहेत. व्यावसायिकांना शिक्षण, सल्लागार, सेवा, प्रवास, आध्यात्मिक व्यवसायात विशेष लाभ संभवतो. विस्तारासाठी योग्य काळ आहे, पण कर्ज शक्यतो टाळा. भागीदारीत पारदर्शकता ठेवा. ऑनलाईन मार्केटिंगमुळे नवीन ग्राहक मिळू शकतात. कुठल्याही मोठा व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा. विद्यार्थ्यांसाठी, स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा अनुकूल काळ असून उच्च शिक्षणासाठी अर्ज करण्यास योग्य वेळ आहे. लक्ष विचलित होऊ शकते. मोबाईलचा वापर मर्यादित ठेवा. गुरुकृपेने ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता कशी वाढीस लागेल याकडे लक्ष द्या. किमान रोज 15 मिनिटे वाचन करा. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराशी संवाद वाढेल. काही जुने मतभेद ह्या आठवड्यात मिटू शकतात. अविवाहितांना प्रवासादरम्यान तुमची ओळख एखाद्या अशा व्यक्तीशी होऊ शकते की ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. भावनिक प्रामाणिकता आवश्यक असून गुरुवारी एकत्र वेळ घालवा. आर्थिकदृष्ट्या उत्पन्नात स्थिरता राहील. घरगुती खर्च वाढण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर राहील. सट्टा व्यवहारापासून दूर राहा आणि बचतीवर लक्ष केंद्रित करा. आरोग्यदृष्ट्या धनुराशीच्या जातकांना पचन संस्था व कंबर दुखीची शक्यता आहे. प्रवासात थकवा जाणवू शकतो. योग व प्राणायाम फायदेशीर ठरेल. हलका व संतुलित आहार घ्या. धनुराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 3, 7 व 9. शुभ रंग आहे पिवळा व नारंगी. शुभवार आहे मंगळवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 16 व 19 फेब्रुवारी. व धनुराशीसाठी हा आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी ओम ब्रह्म बृहस्पती नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा. पिवळ्या वस्त्राचे दान करा आणि हरभऱ्याची डाळ यथाशक्ती दान करा आणि केळीच्या झाडाला 1 तांब्यावर पाणी घाला. या उपायामुळे करिअर, शिक्षण आणि आर्थिक क्षेत्रामध्ये स्थिरता येईल. धनुराशीसाठी आठवड्याचा विशेष संदेश: धाडस आणि श्रद्धा याचा योग्य संयम ठेवा. योग्य दिशेने घेतले
घेतलेले पाऊल तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जाईल. मकर राशी स्वामी शनी असल्यामुळे शिस्तप्रियता, कष्टाळू आणि दीर्घकालीन नियोजन करणारे तुम्ही असणार आहात. या आठवड्यामध्ये संयम व व्यावहारिकता हे तुमचे सर्वात मोठे बळ ठरणार आहे. काही गोष्टी हळूहळू पण निश्चितपणे मार्गी लागतील. सूर्य धनभावावर प्रभाव टाकत असल्याने आर्थिक विषय पुढे येतील. बुध व्यवहार आणि कागदपत्र यामध्ये स्पष्टता देईल. मंगळ कार्यक्षेत्रात स्पर्धात्मक ऊर्जा वाढेल. गुरु घरगुती शांतता आणि मार्गदर्शन देईल. हा ग्रहसंयोग मेहनतीचे फळ देणार असून कुठलाही निर्णय घेताना घाई करू नका. करिअर व नोकरीच्या दृष्टीने वरिष्ठांकडून जबाबदाऱ्या वाढतील. प्रमोशनसाठी चर्चा सुरू होतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळेल. सरकारी व प्रशासकीय क्षेत्रात लाभदायक काळ असून सोमवार व शनिवार महत्त्वाचा ठरणार आहे. व्यावसायिकदृष्ट्या जमीन जुमला, बांधकाम, शेती, लोह उद्योग संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या मकर राशीच्या व्यावसायिकांना विशेष लाभ संभवतो. भागीदारीत लेखी करार आवश्यक आहे. मोठी गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. ऑनलाईन व्यवहारात सावधगिरी बाळगा. स्थिर पण सावधपणे पाऊल टाका. विद्यार्थ्यांसाठी या आठवड्यामध्ये अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळू शकाल. गणित, अभियांत्रिकी, तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ संभवतो. वेळेचे योग्य नियोजन करा. एकाग्रतेसाठी सकाळी लवकर उठून अभ्यास करा. रोज किमान 30 मिनिटे पुनरावृत्ती म्हणजे रिव्हिजन करा. वैवाहिक जीवन व नातेसंबंधामध्ये जोडीदारासोबत गंभीर विषयावर चर्चा होऊ शकते. गैरसमज टाळण्यासाठी संवाद महत्त्वाचा असून अविवाहितांसाठी कुटुंबामार्फत एखादा नवीन प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधामध्ये स्थिरता वाढेल. शुक्रवार एकत्र वेळ घालवल्यास तुमचे संबंध अधिक चांगले घडतील. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न नियमित राहील. घर, वाहन किंवा दुरुस्तीवर खर्च होऊ शकतो. बचत योजनांमध्ये गुंतवणूक योग्य ठरेल. अनावश्यक कर्ज टाळा आणि दीर्घकालीन फंडात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने मकर राशीच्या जातकांना गुडघेदुखी, सांधेदुखी व हाडांच्या दुखण्या संबंधात त्रास होऊ शकतो. तेव्हा त्याची योग्य ती काळजी घ्या. थकवा जाणवेल, परंतु त्याचे योग्य नियोजन वेळेचं केल्यास तुम्ही कमी करू शकाल. नियमित किमान 20 मिनिटे चालण्याचा व्यायाम करा. हलके व्यायाम करा आणि झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मकर राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 4, 6 व 8. शुभ रंग आहे निळा व करडा. शुभवार आहे सोमवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 17 व 20 फेब्रुवारी. व मकर राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय ओम शम शनैश्वराय नमः या मंत्राचा येत्या शनिवारी 108 वेळा जप करा. काळ्या तिळाचे यथाशक्ती दान करा आणि पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा. या उपायामुळे येणारे अडथळे कमी होतील आणि करिअर व आर्थिक स्थिरता येईल. मकर राशीसाठी हा आठवड्याचा विशेष संदेश संयम आणि कष्ट यांचा संयम ठेवा. तुम्ही घेतलेले शिस्तबद्ध निर्णय भविष्यात तुम्हाला मोठा लाभ मिळवून देणारे ठरतील. कुंभ राशीचा राशीस्वामी शनी आधुनिक ज्योतिषानुसार सहस्वामी हर्षल असल्यामुळे तुम्ही विचारांनी प्रगत, वेगळा दृष्टिकोन असलेले आणि समाजाभिमुख आहात. या आठवड्यामध्ये नवीन कल्पना, अधिक संयमित कृती हाच तुमच्या यशाचा मंत्र ठरेल. या आठवड्यातील प्रमुख भारतीय पारंपरिक ग्रहयोग सूर्य तुमचा व्यक्तिमत्व भावावर प्रभाव टाकत असल्याने आत्मविश्वास वाढेल. बुधादित्य योग व्यावसायिक चर्चांना चालना देईल. गुरु कुटुंबीय पाठबळ आणि योग्य मार्गदर्शन देईल. मंगळ भागीदारी आणि नातेसंबंधात थोडा तापटपणा वाढणार आहे. हा आठवडा तुमच्या निर्णयक्षमता आणि सामाजिक प्रतिमेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. करिअर व नोकरीच्या दृष्टीने नवीन जबाबदाऱ्या किंवा नेतृत्वाची संधी तुम्हाला मिळू शकते. आयटी, संशोधन, सामाजिक प्रकल्प, तंत्रज्ञान क्षेत्रात विशेष लाभ होऊ शकतो. वरिष्ठांसमोर तुमच्या कल्पना मांडण्यासाठी हा काळ उत्तम असून नोकरी बदलाचा विचार करत असाल तर सकारात्मक हालचाली या आठवड्यात करणं गरजेचं आहे. बुधवार आणि शुक्रवार या बाबतीत तुम्हाला विशेष फलदायी ठरेल. व्यावसायिकदृष्ट्या ऑनलाईन, डिजिटल मार्केटिंग व कन्सल्टिंग क्षेत्रात काम करणाऱ्या कुंभ राशीच्या व्यावसायिकांना उत्तम लाभ होऊ शकतो. मित्रांच्या सल्ल्याने गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. भागीदारी स्पष्ट करार आवश्यक असून अचानक निर्णय घेऊ नका. नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी आठवड्याचा मध्य कालावधी योग्य आहे. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, संशोधन, विज्ञान शाखेसाठी हा काळ चांगला असून एकाग्रता वाढवण्यासाठी मोबाईलपासून दूर राहा. एकत्र अभ्यास करा म्हणजे गटाने अभ्यास करा. त्यामुळे मला लाभ होईल. शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन मिळेल. दररोज सकाळी किमान 15 मिनिटे ध्यान करा. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये जोडीदारासोबत भविष्यासंबंधी चर्चा होतील. लहान गैरसमज वाढणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. अविवाहितांसाठी मित्र परिवारातून एखादा नवीन प्रस्ताव येऊ शकतो. प्रेमसंबंधात प्रामाणिक संवाद ठेवा. रविवारी एकत्र वेळ घालवा. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा कुंभ राशीच्या जातकांना उत्पन्नामध्ये स्थिरता पण खर्च वाढण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर खर्च कराल. गुंतवणुकीपूर्वी दीर्घकालीन योजनांचा तपास करा. बचतीवर भर द्या. दीर्घकालीन SIP किंवा सुरक्षित योजनांचा विचार करा. आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना पायासंबंधी रक्तदाब किंवा थकवा याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असून नियमित चालण्याचा व्यायाम करा. प्राणायाम करा. झोप अर्धवट राहणार नाही याची योग्य ती काळजी घ्या म्हणजे पुरेशी झोप घ्या आणि तणाव टाळण्यासाठी संगीत व ध्यान याचा योग्य उपयोग करा. कुंभ राशीकरता या आठवड्याचा शुभ अंक आहे 2, 7 व 8. शुभ रंग आहे निळसर जांभळा व आकाशी. शुभवार आहे बुधवार व शनिवार. शुभ दिनांक आहे 16 व 19 फेब्रुवारी. व कुंभ राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय ओम शम शनैश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. काळ्या उडदाचे यथाशक्ती दान करा. एखाद्या गरजू व्यक्तीला निळे वस्त्र दान करा. हे उपाय केल्यामुळे तुम्ही अडथळ्यांना कमी करून सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थिरता वाढेल. कुंभ राशीकरता या आठवड्याचा विशेष संदेश तुमच्या कल्पना वेगळ्या असल्या तरी त्यांना संयमाची जोड द्या. विचार आणि कृती यांचा समतोल साधला तर हा आठवडा तुमच्याकरिता प्रगतिकारक ठरणार आहे. मीन राशीच्या जातकांना राशीस्वामी गुरु आधुनिक मतानुसार सहस्वामी नेपच्यून असल्यामुळे तुम्ही अंतर्ज्ञानी, संवेदनशील आणि आध्यात्मिक वृत्तीचे आहात. या आठवड्यात भावना आणि वास्तव यांचा योग्य समतोल राखणे आवश्यक आहे. सूर्य तुमच्या व्ययभावात असल्याने अंतर्मुखता वाढेल. बुध संवाद आणि कागदपत्रांमध्ये जागरूकता वाढेल. मंगळ आर्थिक निर्णयामध्ये उतावळेपणा येऊ शकतो. शनी तुमच्या राशीतून संयम आणि जबाबदारी वाढवणारा ठरेल. हा ग्रहसंयोग तुम्हाला आध्यात्मिक प्रगतीसोबत व्यावहारिक शहाणपणा देखील देईल. करिअर व नोकरीच्या दृष्टीने वरिष्ठांकडून अचानक कामाची जबाबदारी वाढू शकते. सरकारी शिक्षण, आध्यात्मिक किंवा सामाजिक क्षेत्रात विशेष लाभ होईल. परदेशी संपर्क किंवा ऑनलाईन कामातून नवीन संधी मिळतील. कार्यालयीन राजकारणापासून मात्र स्वतःला दूर ठेवा. गुरुवार व शुक्रवार प्रगतीसाठी अनुकूल असून व्यावसायिकदृष्ट्या सल्लागार, कला, संगीत, आध्यात्मिक क्षेत्रात विशेष प्रगती साधू शकाल. भागीदारीत विश्वास ठेवा पण करार स्पष्ट ठेवा. नवीन गुंतवणूक करण्याआधी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. कुठल्याही प्रकारचे भावनिक निर्णय घेऊ नका. आठवड्याच्या मध्यात आर्थिक व्यवहाराकरता शुभकार काळ आहे. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, परदेश शिक्षणासाठी चांगला काळ असून कल्पनाशक्ती उत्तम असल्याने सर्जनशील विषयात यश मिळवाल. एकाग्रतेसाठी ध्यान उपयुक्त ठरेल. अभ्यासात सातत्य ठेवा. शेवटच्या क्षणी येणारा जो ताण आहे तो टाळण्याचा प्रयत्न करा आणि रोज सकाळी 10 मिनिटे ओम गुरवे नमः या मंत्राचा जप करा. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये जोडीदारासोबत भावनिक जवळ वाढवण्याचा प्रयत्न करा. जुन्या गैरसमजुती मिटण्याची शक्यता आहे. अविवाहितांसाठी आध्यात्मिक किंवा कार्यक्षेत्रातून नवीन ओळख वाढेल. प्रेमात विश्वास सर्वात महत्त्वाचा असून मंगळवारी एकत्र पूजा किंवा ध्यान करा. आर्थिकदृष्ट्या आठवड्यामध्ये खर्च वाढण्याची शक्यता असून विशेषतः आरोग्य किंवा प्रवासावर खर्च होऊ शकतात. बचतीकडे लक्ष द्या. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य काळ असून कर्ज देणे टाळा. आर्थिक नियोजन नीट लिहून ठेवा. आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना रक्ताभिसरण, पाय व झोपेची समस्या या आठवड्यात जाणवू शकते. पुरेसे पाणी प्या. योग, प्राणायाम आणि हलका व्यायाम करा. मानसिक ताण कमी करण्यासाठी शांत संगीत व ध्यान याचा उपयुक्त वापर करा. मीन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9. शुभ रंग आहे पिवळा व समुद्री हिरवा. शुभवार आहे मंगळवार व गुरुवार. शुभ दिनांक आहे 18 व 20 फेब्रुवारी. व मीन राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी ओम बृहस्पतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हरभरा डाळ, केळी यासारख्या पिवळ्या वस्तू यथाशक्ती दान करा. एखाद्या शिक्षक किंवा गुरुंना आदराने नमस्कार करा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवा. हा उपाय तुमच्या जीवनामध्ये ज्ञान, आर्थिक स्थिरता आणि मानसिक शांतता वाढवेल. मीन राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय भावनांवर नियंत्रण ठेवून योग्य नियोजन केल्यास हा आठवडा तुमच्यासाठी आध्यात्मिक व आर्थिक दोन्ही पातळीवर प्रगतीचा ठरणार आहे. संयम आणि श्रद्धा हेच तुमची खरी शक्ती आहे. तेव्हा त्याकडे विशेष लक्ष द्या.